नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत एका राजकीय पक्षाविषयी जो आता नवीन संजीवनी घेऊन उभा राहू पाहतो। तो पक्ष म्हणजे आनंदराज आंबेडकर यांचा रिपब्लिकन सेना। रिपब्लिकन सेना अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे, परंतु त्यांनी कुठलीही निवडणूक अशा मोठ्या व्यापक स्वरूपात लढल्या नाहीत। त्यांचे कॅन्डिडेट्स विधानसभेला उभे राहायचे, लोकसभेला उभे राहायचे, नगरसेवक पदाला उभे राहायचे, म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शन मध्ये उभे राहायचे, परंतु मोठ्या व्यापक स्वरूपात रिपब्लिकन सेना कधी इलेक्शनला सामोरी गेली नाही। परंतु आता रिपब्लिकन सेनेशी चर्चा होण्याचे कारण म्हणजे त्यांनी शिंदेची शिवसेना यांच्यासोबत युती केली आणि ह्या युतीमुळे महाराष्ट्रात नवीन चर्चा घडतीये। ती म्हणजे रिपब्लिकन सेनेमध्ये महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये होणारे पक्ष प्रवेश। नुकताच आता नाशिकमध्ये रिपब्लिकन सेनेचा भव्य दिव्य असा प्रवेश सोहळा कार्यक्रम पार पडला आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यकर्ते जोडल्या जात आहेत, रिपब्लिकन सेनेमध्ये येत आहेत। त्यामागचं कारणही तसेच आहे, कारण रिपब्लिकन सेना गेली आहे सत्तेसोबत। सत्तेचा असणारा एक घटक पक्ष शिंदेची असणारी शिवसेना त्यांच्यासोबत त्यांनी युती केली। आनंदराज आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांनी जॉईंट प्रेस कॉन्फरन्स घेतली काही दिवसापूर्वी आणि ही युती जाहीर केली। आम्ही सत्तेसोबत युती करतोय, आमचं ध्येय एकच आहे की आंबेडकरी कार्यकर्ता इतक्या वर्ष सत्तेपासून दूर राहतोय, कुठेतरी नैराश्यात गेलाय, त्या नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी आंबेडकरी कार्यकर्त्यांना सत्तेची देखील चव चाखता आली पाहिजे, यासाठी आम्ही युती करतोय असं आनंदराज आंबेडकरांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे कुठेतरी आता जे आंबेडकरी समाजामध्ये कार्यकर्ते आहेत, जे आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत, ते कुठेतरी रिपब्लिकन सेनेमध्ये जॉईंट होऊ लागले। आता रिपब्लिकन सेना काय कमाल करते हे सध्या तरी आपण सांगू शकत नाही। सध्या कुठेतरी सत्तेच्या लालसेपोटी कार्यकर्ते जोडल्या जात आहेत का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। पण जेव्हा इलेक्शन लागतील आता खरी परीक्षा रिपब्लिकन सेनेची होणार आहे। जनता किती रिपब्लिकन सेनेला एक्सेप्ट करते, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते किती जोमाने काम करतात की स्वतःच्या स्वार्थापोटी काही नेते गेलेत आणि इलेक्शन झालं की ते परत बाहेर पडतील असा प्रकार होतोय का, शिंदे सेनेला रिपब्लिकन सेनेचा किती फायदा होतो आणि रिपब्लिकन सेनेला शिंदे सेनेचा किती फायदा होतो हे देखील पाहणं महत्वाचं आहे। रिपब्लिकन सेनेला किती सीट सुटतात, महानगरपालिकामध्ये त्यांचे नगरसेवक निवडून येतात का, आणि जर नगरसेवक उभा राहिल्यानंतर शिंदे सेनेचे जे वोटर्स आहेत ते रिपब्लिकन सेनेला वोट करतात का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। की इतर आंबेडकरी पक्षांप्रमाणे एमएलसी वगैरे काही नगरसेवक देऊन रिपब्लिकन सेनेचा सत्तेचा वाटा इथंच संपतो हे देखील पाहणं महत्वाचं आहे। मित्रांनो, रिपब्लिकन सेनेचे नगरसेवक हे लोकांमधून निवडून गेले पाहिजे, आमदार लोकांमधून निवडून गेले पाहिजे आणि शिंदे सेना शिवसेनेचा जो काही वोट बँक आहे तो रिपब्लिकन सेनेला ट्रान्सफर झाला पाहिजे, तरच कुठे या युतीला अर्थ आहे असं मी मानतो। नाहीतर असे अनेक प्रयोग झालेत, जे काही छोटे मोठे आंबेडकरी पक्ष संघटना आहेत त्यांनी देखील असे प्रयोग केलेत आणि एखाद दोन एमएलसी, एक दोन नगरसेवक यावरच तो पक्ष तितकाच मर्यादित राहिला आणि त्याच्या पुढे पक्ष जाऊ शकला नाही। परंतु त्यापुढे जाऊन रिपब्लिकन सेना काही वेगळं करते का ते पाहणं महत्वाचं आहे। वंचित बहुजन आघाडीला कुठेतरी धोक्याची घंटा आहे का, कारण रिपब्लिकन सेनेमध्ये जे कार्यकर्ते सध्या प्रवेश करतायत त्यातले बहुतेक कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीमधून येत आहेत। त्यामुळे वंचित बहुजन आघाडी कुठेतरी कमजोर होऊ लागली आहे का आणि रिपब्लिकन सेना कुठेतरी मजबूत होऊ लागली आहे का असा देखील सूर आता उगवू लागलाय। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की रिपब्लिकन सेनेचं काय भविष्य आहे? शिंदे सेनेसोबत गेल्यानंतर, शिवसेनेसोबत गेल्या रिपब्लिकन सेनेला आंबेडकरी समाज, आंबेडकरी जनता एक्सेप्ट करेल का ते देखील पाहणं महत्वाचं आहे। याचा फायदा किती रिपब्लिकन सेनेमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांना होतोय ते देखील पाहणं महत्वाचं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं याविषयी ते कमेंटमध्ये जरूर कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मदत करण्यासाठी स्कॅनर देतोय, त्यावर देखील तुम्ही पे आउट करू शकता, चॅनल मोठं करण्यासाठी मदत करू शकता, आर्थिक लाभ देऊ शकता। भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद, जय हिंद।